चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे एका मंदिरामध्ये ना काही बायका नैवेद्य घेऊन आलेल्या आहेत आणि एक-एक करून सगळ्या अगदी रांगेत उभ्या आहेत आणि मग तिथेच 2 मुलं येतात. भटक्या जमातीतली ती आहेत. अत्यंत गरीब घराणं आहे आणि ते तिथे येतात. त्या बाईने तो नैवेद्य देवासमोर ठेवला नाही, की लगेच ती मुलं तो नैवेद्य घेऊन पळतात आणि मग तिथे त्यांना ॲक्चुअली हकललं जातं किंवा त्यांना 2-4 शब्द सुनावले जातात त्या बायकांकडनं, ज्या तिथे नैवेद्य घेऊन आलेल्या असतात. पुढचा एक सीन आहे चित्रपटामध्ये जिथे एकाच्या घरी लग्न आहे आणि मग गावामध्ये खेड्यापाड्यांमध्ये आजही जर का तुम्हाला लक्षात असेल किंवा तुमच्या बघण्यात असेल तर गाव जेवणच अगदी दिलं जातं, अगदी सगळ्यांना बोलावलं जातं. मग तिथे ज्यावेळेला पंक्ती सुरू आहेत तिथेच परत तीच 2 मुलं येतात. त्याच भटक्या म्हणजे बंजारा टाईपची जी जमात असते की सातत्याने आज हे गाव मग उद्या ते गाव आणि मग तारेवरची कसरत करणारे ते खेळ, डोंबाऱ्याचे खेळ सादर करणारी जी एक कुटुंब जे असतात तर त्यातलीच ती 2 मुलं आहेत आणि मग ती परत त्या लग्नामध्ये येतात आपापली प्लेट घेऊन आणि मग तिथे परत त्यांना हकललं जातं आणि असं सांगितलं जातं की "आत्ता नका बसू, शेवटच्या पंक्तीमध्ये तुम्हाला मी जेवण वाढतो." तर अशा पद्धतीचे काही चित्र आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतात. मी बोलतेय सजना या चित्रपटाबद्दल. आज मी तो पाहिला थिएटरमध्ये आणि कसा वाटला मला तो चित्रपट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आता हे बघा ट्रेलरमध्येच एक असा सीन होता जिथे मंदिरामध्ये ते बसलेत वाजंत्री जे आहेत म्हणजे हीच ती जमात अगेन. देवापाशी बसा. उडायचं. तर त्याच एका गोष्टीवरनं माझा आक्षेप होता सुरुवातीपासून, की महाराष्ट्रात ना जात-पात ह्या गोष्टी सोशल मीडियावरती फार जास्त पाहायला मिळतात. पण ॲक्चुअलमध्ये रिअल लाईफमध्ये असे इन्सिडेन्सेस अगदी तुरळक म्हणजे माझ्या अख्ख्या आयुष्यात तर मी पाहिलेलेच नाही आहेत. पण जे कोणी लोकं असे क्लेम करतात, की त्यांनी त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्यांचा असा गैरसमज आहे, की मी आयुष्यात कधी खेडेगाव पाहिलेलं नसेल. तर तुम्हा सगळ्यांना मला सांगताना आनंद होतोय, की माझं अख्खं आयुष्य जरी शहरात गेलेलं असलं, माझं शिक्षण जरी शहरात गेलेलं असलं, तरी पण माझं पण आयुष्यात मामाचं गाव असेलच ना किंवा माझ्या आयुष्यात मी गावाशी माझा संपर्क आलेलाच आहे. मी 2 ते 3 गावांशी जुळलेली आहे आणि त्याच्याचमुळे तर मला असं वाटतं, की मी अख्ख्या आयुष्यात कुठेच जात-पात पाहिलेली नाहीये. इनफॅक्ट आजसुद्धा गाव जेवण दिलं जातं लग्नकार्य. आता रिसेंटली 6 महिन्यांपूर्वी आमच्याच घरात एक लग्नकार्य होतं. तर तिथे आम्ही लिटरली 3,000 ते 4,000 लोकांना बोलावलं होतं आणि तिथे जेवण दिलेलं आहे एका खेडेगावामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट जर का नैवेद्य वगैरेबद्दल बोलायचं झालं तर लिटरली असं खूपदा होतं, की खंडोबाचं मंदिर असेल किंवा मारुतीचं मंदिर असेल तिथे आम्ही नैवेद्य ठेवतो काय आणि लगेच ती जी कुत्री असतात तिथे जमा झालेली तर ते लगेच येतात आणि ते खातात. त्यांना सुद्धा अगदी अडवलं जात नाही. त्या माणसांना कोण अडवतंय म्हणजे अगेन त्या त्याच गोष्टी आहेत, की ज्या फार आउट ऑफ द ब्लू हजारो लाखोंमधलं एखादी केस कुठे जर झाली असेल, तर मग तीच आपण चित्रपटामार्फत का दाखवू पाहतोय किंवा जातीपातीला अजून खतपाणी का घातलं जातंय? इट्स आउट ऑफ माय नॉलेज आणि मला असं वाटतं, की ह्या गोष्टी मला नाही पटत ह्या गोष्टी ऑन माय पर्सनल लेव्हल. सो आता ह्या जरी गोष्टी मला खटकल्या असल्या, तर चित्रपटामध्ये ना लिटरली 1 ते 2 असे सीन्स आहेत. मग तिथे मला प्रश्न विचारावासा वाटतो, की एक मजार आहे आणि त्याच्यावरती जो चित्रपटाचा नायक आणि नायिका आहे, तर ते फुलांच्या पाकळ्या वगैरे वाहतायत प्रेमामध्ये धुंद आणि त्याच्यानंतर गावामध्येच एक ते असतात ना हिरवी झोळी घेऊन फिरणारे मोराचा पंख, तो झाडू असा म्हणजे असा मारणारे वगैरे आपल्या डोक्यावरती आणि आशीर्वाद देणारे. मौलाना म्हणतात त्यांना बेसिकली जे फिरतीवर असतात आणि सगळ्यांना आशीर्वाद देत असतात. तर मग मला असं वाटतं, की एका धर्माचं असं डिपिक्शन आणि एका धर्माचं इतकं चांगलं डिपिक्शन म्हणजे आय डोंट नो ती दरी का तशी दाखवण्यात आलेली आहे फॉर सम रिझन. बट एनिवे जर का या धर्माच्या गोष्टी बाजूला जर सोडल्या आपण, तर अख्खा चित्रपट हा फार सुंदर आहे. फार नटलेला आहे, देखणा आहे. मी पटापट सांगते मला काय-काय गोष्टी आवडल्या त्या. सगळ्यात पहिली गोष्ट तर चित्रपटातले सगळेच कलाकार हे नवखे आहेत आणि हा चित्रपट बघत असताना तुम्हाला सैराटची आठवण येईल. याही चित्रपटामध्ये तसंच तुम्हाला वाटेल. खूपच गावंढळ भाषा अगदी रिअल, रॉ जी भाषा असते ती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळते आणि गावाकडचे जे डायलॉग्स ज्या पद्धतीने ते कसे बोलू शकतात बाबा, कसे बोलतात, तर तो जो एक रॉनेस आहे ना, तो रॉनेस या चित्रपटाची ताकद आहे. पुढची गोष्ट की शशिकांत धोत्रे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन सगळंच केलंय आणि स्वतः एक चित्रकार ते असल्यामुळे या संपूर्ण चित्रपटामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या छटा खूप सुंदररित्या पाहायला मिळतात. इनफॅक्ट सिनेमॅटोग्राफी सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे या चित्रपटाचा. खूप सगळे असे सीन्स आहेत जे खूप इम्प्रेस करून जातात तुम्हाला. स्पेशली जे फाईट सिक्वेन्सेस आहेत ना, कमाल. म्हणजे मी खरंच सांगते रॉ जे फाईट्स झालेल्या आहेत ना, स्पेशली सुरुवातीलाच एक मैदानी वेगवेगळ्या स्पर्धा सुरू आहेत आणि मग त्याच ग्राउंडवरती कशा पद्धतीने ते भांडण होतं. ते इतकं रॉ आहे आणि इतकं रिअलिस्टिक तो अप्रोच आहे, की मोठमोठ्या फिल्म मेकर्सने शशिकांत धोत्रे यांच्याकडनं हा धडा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. अतिशय सुंदर ऑन पॉइंट असा तो फाईट सिक्वेन्स आपल्याला दाखवण्यात आलेला आहे आणि तिथेच मेकर्स माझं मन जिंकून गेले. पुढचा प्लस पॉइंट आहे चित्रपटाचा म्युझिक.
मी ऑलरेडी सांगितलं होतं सोनू निगम, कडूबाई खरात, ओंकार स्वरूप म्हणजे इतकी मोठमोठी नावं आहेत या चित्रपटाच्या संगीतच्या त्या एका रकान्यामध्ये. तर तिथेच माझे एक्स्पेक्टेशन्स खूप हाय होते आणि चित्रपटातलं बी-जी-एम, म्युझिक, गाणी सगळंच तुम्हाला खूप इम्प्रेस करून जाईल. खूप आवडेल तुम्हाला. सुमधुर अशी काही गाणी आहेत आणि डेफिनेटली तुम्ही त्या गाण्यांच्या प्रेमात पडाल. पुढचा प्लस पॉइंट आहे या चित्रपटाचे परफॉर्मन्सेस, स्पेशली नायक आणि नायिका जे आहेत म्हणजेच आकाश सार्वगोड आणि तृप्ती मोरे. कुणीच म्हणणार नाही की यांचा हा पहिला चित्रपट आहे. ऑफकोर्स काही ठिकाणी ते खूप मला असं वाटतं रिपिटेटिव्ह गोष्टी आपल्याला जरी पाहायला मिळत होत्या, पण ते खूप कन्व्हिन्सिंगली त्यांनी त्यांचं काम केलंय. त्यांचं नक्कीच कौतुक करायला पाहिजे. अगदी टाळ्या वाजवून असं मला वाटतं. पुढचा प्लस पॉइंट या चित्रपटाचा जो मेसेज आहे, तो मला एक काही अंशतः आवडला, की प्रेमाने पोट भरत नाही. म्हणजे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग होता, की गरीब मी आहे का माझं प्रेम नाही. "हो राजा, पण प्रेमाने पोट नाही भरत." जेव्हा भूक लागते ना, पोटातनं आवाज यायला लागतात ना, गुडरूम गुडरूमवाले, तेव्हा प्रेमाने आणि एकमेकांचे मुके घेऊन पोट नाही भरत. त्यावेळेला तुम्हाला पैसा लागतो, त्यावेळेला तुम्हाला घरामध्ये धान्य लागतं, चपाती, भाजी हे सगळ्या गोष्टी लागतात. लेट्स बी प्रॅक्टिकल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पैसा कमवावा लागतो. पैसा कसा कमावणार? करियर घडवून कमावा लागतो. त्याच्यामुळे हे जे एक गाजर दिलं जातं यंगस्टर्सला, की भाई प्यार के आगे और कुछ नहीं. प्यार है, इश्क, मोहब्बत, लव्ह यही सब कुछ है. नाही, नाही. जी मंडळी आत्ता त्यांच्या विशीत आहे, मला त्या सगळ्यांना असं सांगायचं, ज्यावेळेला तुम्ही तुमच्या तिशीत येतात ना, तेव्हा तुम्हाला कळतं, नाही. प्रेम-बिम ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत दुय्यम आहेत. प्रथमदर्शनी यू हॅव टू बी व्हेरी, व्हेरी स्पेसिफिक अबाउट युअर करियर. यू हॅव टू बी व्हेरी, व्हेरी फोकस्ड अबाउट युअर करियर. कारण का विशीत केलेल्या चुकांचे जे म्हणजे रिग्रेट्स आहेत ना, ते तुम्हाला तिशीत येत असतात. सिमिलरली ते तसं-तसं दशक पुढे-पुढे जात जातं. त्याच्यामुळे एक अंशतः मला हा जो एक टेक आहे मेकर्सचा तो आवडला, की तो आधी आय-पी-एस ऑफिसर बनतो. मग त्याच्यानंतर मग तो जातो तिचा हात मागायला. ती गोष्ट मला आवडली. हे नाही की मग आता आधीच आपण पळून जाऊ वगैरे. आय लाइक दॅट स्टँड. पुढची एक गोष्ट मला खूप जास्त आवडली आहे चित्रपटाची, की त्यांनी ना खूप सगळ्या गोष्टी खूप रिअलिस्टिक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. जसं की आता नागपंचमी आहे, तर झुला झुलताय. मग तिथे कशा पद्धतीने सगळ्या नटून-थटून येतील, कशा पद्धतीने झोका खेळतायत. ते छोट्या-छोट्या गोष्टी ज्या गावाखेड्यांमध्ये आजसुद्धा खूप सुंदररित्या सेलिब्रेट केल्या जातात, त्या मला आवडल्या. बाजार कसा असायला पाहिजे, त्या बाजारात रंगीबेरंगी बांगड्या, मग कशा पद्धतीची दुकानं असतात, रंगीबेरंगी दोऱ्यांचे काही सीन्स आहेत, ते पण खूप सुंदर त्यांनी मांडले. मी म्हटलं ना, शशिकांत धोत्रे, सगळं क्रेडिट या व्यक्तीला जातं, कारण स्वतः ती व्यक्ती एक आर्टिस्ट आहे आणि त्याच्याचमुळे तो आर्टिस्टिकपणा या चित्रपटामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्लस पॉइंट या चित्रपटाचा आणि तो सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. या चित्रपटाची सुरुवात जेन्युइनली स्पीकिंग काय होतं बरेचदा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हाही असं कुठलं तरी काहीतरी कॅरेक्टर्स तुम्हाला दाखवायचे असतात, इंट्रोड्यूस करायचे असतात, तेव्हा फक्त छोटंसं काहीतरी एखादा कोपरा पकडतात मैदानाचं, तिथेच काहीतरी तामझाम दाखवून फिनिश करतात. पण या चित्रपटाची सुरुवातीचे 15 मिनिटं तुम्हाला खूप इम्प्रेस करून जातात. कारण त्याच्याचमध्ये लांब उडीच्या स्पर्धा सुरू आहेत, धावण्याच्या शर्यती सुरू आहेत, भालाफेक सुरू आहे, गोळाफेक सुरू आहे, कबड्डीची स्पर्धा सुरू आहे. मग कबड्डीमध्ये कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी असतील, इतकं रिअलिस्टिक सगळं ठेवलंय ना, कमाल. तिथेच मेकर्स माझं मन जिंकून गेले आणि खूप एक्स्पेक्टेशन्सचा बार माझा आणखीन जास्त वर गेला. म्हणजे तो अख्खा सिक्वेन्सच मला खूप जास्त आवडला. पुढचा प्लस पॉइंट या चित्रपटाचा खूप कमी वेळा असं होतं ना, की मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू देताना पुढचा प्लस पॉइंट असं करत माझं बोलणंच संपत नाही. काय करणार, मला चित्रपट भयंकर आवडलाय गाईज. पुढचा प्लस पॉइंट या चित्रपटाचा तो म्हणजे फाईट सिक्वेन्सेस. या चित्रपटामध्ये जेवढे पण फाईट सिक्वेन्सेस दाखवले, ते ना असे ढुशूम, ढुशूम असं नाही दाखवलंय. एक रिअॅलिटीमध्ये समोरचा येतोय आपल्या अंगावर धावून, तर आपण कसं देणार भाई त्याला? तर तशा पद्धतीने ते आपल्याला इमॅजिन होतं, अरे आपल्या आपल्या समोरच होत आहेत या गोष्टी. कशा पद्धतीने कोण धक्का दिल्यानंतर तो कसा पडेल, काहीच फिल्मी नाहीये या चित्रपटामध्ये. सगळं खूप रिअलिस्टिक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. आता येऊया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. सुरुवातीलाच मी मांडल्या काही गोष्टी, की जाती-पाती आणि या गोष्टीला ना खतपाणी घालणारे सिनेमे प्लीज बंद करा. दुसरा निगेटिव्ह पॉइंट, की सैराटसारख्या आता गावाखेड्यांकडच्या ज्या गोष्टी जर का तुम्हाला बघण्यात इंटरेस्टेड असेल तुम्ही, तरच तुम्हाला चित्रपट आवडेल. अदरवाईज कारण जसं सैराट हिट झालं त्याच्यानंतर बॅक टू बॅक शृंखलाच आली. फक्त आणि फक्त गावाखेड्यातल्या गोष्टी दाखवण्यात आल्या. तर तिथे मग कुठेतरी असं वाटतं, की यार बास करा, म्हणजे आता ठीक आहे काहीतरी नवीन आणा आता. तर ती भावना तुमच्या मनात कदाचित येऊ शकते जर का तुम्हाला अशा रिअलिस्टिक रॉ अप्रोचवाले सिनेमे जर का आवडत नसेल किंवा तुम्ही बोर झाला असाल तर. पुढचा निगेटिव्ह पॉइंट या चित्रपटाचा, की या चित्रपटामध्ये ना
जी मुलगी असते तर ती पळून जाण्यासाठी निघते. म्हणजे सी आय एम ऑनेस्टली टेलिंग यू गाईज की चित्रपटाचा समाजावरती खूप मोठा प्रभाव होत असतो. सैराटनंतर कितीतरी अशा बातम्या आपण पाहिल्या होत्या. सैराट स्टाईलने धूम ठोकली कपलने वगैरे, वगैरे. आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये ते सगळे पुरावे तुमच्यासमोर मांडले होते. आता आपण परत त्याबद्दल चर्चा करणार निघूत. पण सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारचे मेसेजेस आपण यूथमध्ये नकोच देऊयात. आता मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न संबंध महाराष्ट्रीयन्सला विचारायचा आहे. लेट्स इमॅजिन तुमच्या लग्न कार्यामध्ये तुम्ही तुमच्या गावातली एक अशी एक कुटुंब असतात ते गावोगावी फिरत असतात. त्यांचा डोलारा असतो सोबत. ते गावोगावी जाऊन झोपड्या वगैरे बांधतात आणि तिथे ते राहतात काही 6-7 महिने. मग तिथे जे काम त्यांना मिळेल किंवा डोंबाऱ्याचे खेळ वगैरे दाखवतात. त्यांना वाजंत्री म्हणून तुम्ही तुमच्या लग्नामध्ये बोलवता. आता त्यातलाच एखादा मुलगा आहे जो तुमच्या मुलीच्या प्रेमात आहे. तुम्ही त्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात देणार का? ज्यांचं घर फिक्स नाहीये, ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अनसर्टनिटी आहे. लेट्स बी प्रॅक्टिकल अँड लेट्स बी सुपर हॉनेस्ट विथ माय क्वेशन टुडे. ऑब्व्हियसली नाही, राइट? अर्थात तू फार जास्त प्रेम करणार आहेस माझ्या मुलीवरती. तू इतर सगळ्या मुलांपेक्षा खूप वेगळा आहे. तू छपरी नाहीयेस किंवा तू खूप चांगला मुलगा आहेस. हे तू कसं सिद्ध करशील माझ्यासमोर? मला माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात द्यायचा आहे. तुम्ही म्हणजे काय एक्स्पेक्ट करताय? कुठल्या पण एक जेवढे पण मुलीचा बाप जो कोणी आता व्हिडिओ माझा बघत असेल, मला त्या सगळ्यांना ते विचारायचं आहे, की दिस इज प्रॅक्टिकली नॉट इव्हन पॉसिबल. हां, म्हणजे हे म्हणणं, की तू मंदिरात नको येऊ, ह्या सगळ्या गोष्टी ॲब्सोल्युटली चुकीच्या आहेत आणि त्या नाही करायला पाहिजे. पण मग तिथे तुम्ही असं म्हणताय, की नाही मग तुम्ही का गरीब आणि श्रीमंतीचा विचार का नाही करणार? त्या मुलीच्या बापाने आयुष्यभर मेहनत करून घर उभारलंय, तिला एक सुंदररीत्या आयुष्य देण्याचा प्रयत्न केलाय. त्याची प्रामाणिक बेअर मिनिमम ही इच्छा असेलच, की मी आता ज्या फायनान्शियल स्टेटसला आहे, किमान या स्टेटसचा तरी मुलगा तिला मिळावा. आणि लाइक आय सेड प्रेमाने पोट भरत नाही. हे गाजर जे बॉलिवूडवाल्यांनी, सिनेमावाल्यांनी जे आपल्याला दिलंय ना, प्लीज त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. जेव्हा खिशात तुमच्या ₹3 असतात ना आणि अकाउंटला -27 बॅलन्स असतो आणि आता तुम्हाला भूक लागली आहे, पाणीपुरी खाण्याची सुद्धा तुमची लायकी नाहीये, त्यावेळेला प्रेम-बिम ह्या सगळ्या गोष्टी ती सगळी जादू, ती सगळी नशा निघून जाते. सो बिलीव्ह मी व्हेन आय एम सेइंग धिस. आणि प्रॅक्टिकल अप्रोच ठेवल्यानंतर मग ह्या गोष्टी खूप बालिश वाटतात तुम्हाला चित्रपटात. तर ती एक मला खूप बालिश गोष्ट वाटते. बट लाइक आय सेड त्यांनी ती एक गोष्ट दाखवली, की तो आय-पी-एस ऑफिसर बनतो आधी, मगच तो जातो हात मागायला. तर ती गोष्ट मला आवडली. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे चित्रपटाचा, की चित्रपटाचा फर्स्ट हाल्फमध्ये खूप संथ स्टोरी चालते. खूप कधी-कधी तुम्हाला फ्लॅट पण वाटेल. खूप गोष्टी क्लिशे जाणवतात. म्हणजे आता निब्बा-निब्बीच्या ज्या गोष्टी असतात, की लाइक यू नो, की मला माशी इथे चावली, मग मग तू इथे एक मुका दे, मग ते बरं होईल ते दुखणं. मग आय विश की ती माशी मला इथे चावायला पाहिजे होती. लाइक धिस इज सो क्लिशे. आय मीन सो सी लाइक आय सेड, की ह्या गोष्टी ना खूप निब्बा-निब्बीच्या आहेत आणि ती नवीन-नवीन झापड आलेलं असतं गुलाबी दुनियेचं. तर त्या झापडातल्या त्या गोष्टी त्याच्यामुळे आता ज्यावेळेला तुम्ही मूव्ह ऑन झालेले असतात आयुष्यामध्ये, तेव्हा तुम्हाला या गोष्टी खूप बालिश वाटतात आणि यू कान्ट जस्ट रिलेट टू दीज डायलॉग्स ऑफ कोर्स. सो त्या खूप रिपिटेटिव्ह गोष्टी आहेत. म्हणजे ते सारखे-सारखे भेटतायत एका कोपऱ्यामध्ये इकडे-तिकडे आणि मग आज आपण जे टिपिकल असं म्हणतात, की प्रेमी युगुल, हेच ते प्रेमी युगुल. बट या अशा सगळ्या क्लिशे गोष्टी आणि रिपिटेटिव्हनेसमुळे चित्रपटाची जी कथानक आहे ते तुम्हाला थोडं फ्लॅट वाटू शकतं आणि थोडंफार बोरिंग तुम्हाला नक्कीच वाटू शकतो चित्रपट फर्स्ट हाल्फमध्ये. बट ओव्हरऑल जर तुम्ही मला विचाराल तर मला चित्रपट भयंकर आवडलाय. फार कमी वेळा असं होतं, की माझं एखादं प्रेडिक्शन असतं आणि ते चुकीचं ठरतं. कारण का ट्रेलर रिव्ह्यूवरनं, टीझर रिव्ह्यूवरनं माझा फारसा काही इंटरेस्ट नव्हता बिकॉज ऑफ दॅट जातीपातीचा अँगल. बट चित्रपट ॲक्चुअली खूप मला इम्प्रेस करून गेला. मी या चित्रपटाला देईल 4 स्टार्स आउट ऑफ 5. इट्स अ मस्ट वॉच फिल्म. ही फिल्म अशी जी तुम्ही थिएटरमध्येच बघा म्हणजे तुम्हाला ते नयन सुख मिळेल चित्रपटाचं. हे माझं म्हणणं असेल. बाकी आफ्टर ऑल तुमचा निर्णय आहे. तुम्हाला कुठे पैसे खर्च करायचे आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सजनाचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. पीस आउट. मंडळी आणखीन एक गोष्ट जी मला मेन्शन करायची होती पण राहून गेली. मला शशिकांत धोत्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला असं विचारायचं जर का हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर कमेंट सेक्शनमध्ये मला या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या, की चित्रपटामध्ये ना तो डोंबाऱ्याचा खेळ किंवा ती जी तारेवरचं जे काही खेळ असतात ते सादर करतेवेळी भारत माता की जय या डायलॉगला 2दा भारत या शब्दाला बीप केलंय. का बरं? म्हणजे सेन्सर बोर्डने ते तुम्हाला करायला लावलंय का? का बरं? भारत या शब्दाला काय आक्षेप असावा? प्लीज या प्रश्नाचं उत्तर मला हवंय.